पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आले। तर पोलीस भरतीच्या 10,000 जागांसाठी भरती निघत आहे आणि या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो 3 अपडेट सुद्धा या ठिकाणी आलेले आहे। ठीक आहे, तर ते 3 अपडेट सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। पोलीस भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। आणि पोलीस भरती हे कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते, तर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे ऑगस्टच्या अंदर तुमचं फिजिकल या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं होण्याची या ठिकाणी शक्यता आहे, लक्षात ठेवा। तर त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। पोलीस भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, वयोमर्यादा काय आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते असते, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर 3 जे अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिलं जे अपडेट आहे तर ते विद्यार्थी मित्रांनो SRPF चे जे आहे रिक्त पदांची माहिती पाठवण्याबाबत जे या अगोदर अपडेट आलं होतं 4-5 दिवसा अगोदर। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे मुंबई पोलीस मध्ये सुद्धा रिक्त जागा आहे, जवळपास 4,800 प्लस जागा जे मुंबई पोलीस मध्ये जे शिपाई पदाच्या रिक्त या ठिकाणी आहे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर तिसरं जे अपडेट आहे तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, राज्यात लवकरच 10,000 पोलीस शिपायांची भरती होणार आहे। राज्यात लवकरच 10,000 पोलीस शिपायांची भरती होणार आहे। यासाठी शासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे। फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्व जिल्ह्यांची बिंदू नामावली देखील मागवण्यात आली आहे। ऑगस्ट 2025 पूर्वी पोलीस भरतीचे फिजिकल पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याची माहिती आहे। तसेच राज्य राखीव पोलीस बलाकडून रिक्त पदांची ही आरक्षणानुसार माहिती संकलित केली जात आहे। ठीक आहे, आणि पोलीस भरतीचे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हालचाली या ठिकाणी सुरू झाले आहे, लक्षात ठेवा। आणि ही पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे, तर असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पोलीस भरती आहे तुम्हाला हे तर मार्चच्या एंडिंगला तुम्हाला पाहायला भेटणार आहे, किंवा मग तुम्हाला एप्रिल महिन्यापर्यंत पोलीस भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। जवळपास मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये जे हे पोलीस भरती निघणार आहे, लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। जेवढे पण आपले इव्हेंट आहे, जे पण इव्हेंट आपले आउट ऑफ नसेल तर ते आतापासून जे विद्यार्थी मिळून आउट ऑफ बनवण्याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी करा। गोळाफेक झालं, 100 मीटर झालं, 1600 मीटर रनिंग झालं, 5 किलोमीटर रनिंग झालं। ठीक आहे, तर पोलीस भरती जे विद्यार्थी मिळवणं हे मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये निघत आहे, लक्षात ठेवा। आणि पोलीस भरतीची जी प्रोसेस आहे एकदम फास्ट असते, लक्षात ठेवा। आणि यावर्षी एक्स्ट्रा 3 वर्षाची सूट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। पोलीस भरतीमध्ये जे पद असते तर यासाठी शिक्षण मी तुम्हाला सांगून देतो, ते बॅट्समनचं जे पद आहे तर बॅट्समन पदासाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। त्याचबरोबर शिपाई झालं, कारागृह झालं, चालक झालं, SRPF झालं, याच्यासाठी शैक्षणिक पात्रता 12वी पास लागते। ठीक आहे, आणि त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा विचार केला, जे चालकचं पद आहे तर यामध्ये जो वयोमर्यादा आहे 19 ते 28 वर्ष लागते। SST ला 5 वर्ष सूट आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं जे शिपाई झालं, त्याचबरोबर कारागृह झालं, बॅट्समन झालं, तर या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 28 पाहिजे आणि SST कॅटेगरीला 5 वर्षाची सूट असते। ठीक आहे, त्याचबरोबर SRPF मध्ये जर पाहिलं आपण, SRPF मध्ये वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष असते आणि SST ला 5 वर्षाची सूट असते। आणि SRPF भरतीमध्ये फक्त मुलांसाठी SRPF ची भरती असते, मुलींसाठी SRPF ची भरती नसते। ठीक आहे, तर एवढं वयोमर्यादा SRPF भरतीमध्ये लागते। आणि फीचा जर विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी 450 फी असते, SST कॅटेगरीला मागासवर्गीयांसाठी 350 रुपये पोलीस भरतीमध्ये फी असते। ठीक आहे, तर पोलीस भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर सर्वात अगोदर तुमची काय असणार आहे, यामध्ये मैदानी चाचणी या ठिकाणी असणार आहे। आणि मैदानी चाचणी झाल्यानंतर तुमची लेखी परीक्षा असणार आहे। लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर तुमचं यामध्ये काय असणार आहे, मैदानी चाचणी असणार आहे। आपण ग्राउंडचा जर विचार केला, जे शिपाईचा पद आहे, कारागृहाचा पद आहे आणि बॅट्समनचा पद आहे, तर ह्या 3 पदामध्ये ग्राउंड जर आपण विचार केला 50 मार्काचं ग्राउंड आहे, ज्यामध्ये 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी 20 मार्कासाठी आहे, गोळाफेक आहे 15 गुणासाठी, 100 मीटर आहे 15 गुणासाठी, असं 50 मार्काचं फिजिकल होणार आहे। आणि महिला उमेदवारांचं जे फिजिकल आहे यामध्ये हे 50 गुणांचं असणार आहे, ज्यामध्ये 800 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, 100 मीटर आहे 15 गुणासाठी, गोळाफेक आहे 15 गुणासाठी। जे चालकचं पद आहे तर चालक मध्ये जर आपण ग्राउंड पाहिलं तर
चालकमध्ये 2च इव्हेंट आहे आणि 50 मार्काचा फिजिकल चालकमध्ये असते, ज्यामध्ये जे 1600 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी, त्याचबरोबर गोळाफेक आहे यामध्ये 20 मार्कासाठी. तर असं जे 50 मार्काचं ग्राउंड चालकचं असते पुरुष उमेदवारांचं. आणि महिला उमेदवारांसाठी जे ग्राउंड असते चालकचं तर ते असते यामध्ये 800 मीटर रनिंग असते 30 मार्कासाठी आणि गोळाफेक असते 20 गुणासाठी. तर अशा प्रकारे चालकचं ग्राउंड असते. आणि SRPFचं जर आपण ग्राउंड पाहिलं तर SRPF मध्ये 100 मार्काचं ग्राउंड असते, ज्यामध्ये 3 इव्हेंट असते. तर पहिला जो इव्हेंट असते त्यामध्ये तर तो आहे 5 किलोमीटर रनिंग आहे. तुम्ही 25 मिनिटाच्या अंतर आले तर तुम्हाला 50 मार्क भेटते पैकीच्या पैकी, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि तुम्ही जर समजा या ठिकाणी जसजसा तुमचा टाइम जास्त होणार आहे तसतसे तुमचे कमी मार्क त्या ठिकाणी होत जाणार आहे, ठीक आहे. आणि गोळाफेक यामध्ये दुसरा इव्हेंट आहे. गोळाफेकसाठी 25 मार्क असते, त्याचबरोबर 100 मीटर सुद्धा SRPFला 100 मीटरसाठी 25 मार्क असते. तर असं जे आहे 100 मार्काचं फिजिकल असते SRPF भरतीचं. आणि SRPF भरती जर आपल्याला फिजिकल जर पास करायचं असेल तर आपल्याला 91 ते 93च्या वरती मार्क असले पाहिजे 100 पैकी, तेव्हा कुठं आपल्याला पेपरसाठी बसवलं जाते, एक लक्षात ठेवा. 90च्या खाली जर असेल तर आपण जे विद्यार्थी मित्रांनो जास्त चान्सेस नसते की आपल्याला लेखी परीक्षेला बोलावले जाणार आहे म्हणून, ठीक आहे. त्याचबरोबर आपलं जे फिजिकल झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या यामध्ये असते लेखी परीक्षा. परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते तर 100 मार्काचा पेपर असते, ज्यामध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. त्याचबरोबर जे मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. आणि यामध्ये जे तुम्हाला 90 मिनिटाचा टाइम भेटणार. नेगेटिव्ह मार्किंग पोलीस भरतीच्या पेपरमध्ये नसते, ऑफलाईन पद्धतीने पेपर असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. नेगेटिव्ह मार्किंग नसते, आपल्याला पूर्णच प्रश्न त्या ठिकाणी सोडून यायचे असते. कारण पोलीस भरतीमध्ये जे नेगेटिव्ह मार्किंग या लक्षात ठेवा, ठीक आहे. तर सर्व प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडून यायचे, ठीक आहे. तर अशा प्रकारे 100 मार्काचा पोलीस भरतीचा पेपर असते, ठीक आहे. असे 150 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो मेरिट बनत असते. 50 मार्काचा सर्वात अगोदर ग्राउंड आणि 100 मार्काचा आपला पेपर, ठीक आहे. आणि 150 पैकी फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी मुलांचं होत असते. SC ST OBC WSNT विजय ओपन SBC SCBC या सर्व कॅटेगरीचा जो फायनल कटअप आहे हा 150 पैकी या ठिकाणी कटअप लागत असते. 50 मार्क फिजिकलचे आणि 100 मार्क हे पेपराचे. यापैकी आपल्याला किती मार्क पडले तर त्याच्यावर आपला कटअप बनत असतो कॅटेगरीनुसार, ठीक आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर पहा पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये निघत आहे. एक्स्ट्रा 3 वर्ष सूट तुम्हाला यावर्षी पाहायला भेटणार आहे, कारण की आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या याच्या अगोदर घोषणा केली होती की आम्ही 10,000 जागांसाठी पोलीस भरती काढणार आहे आणि त्यामध्ये मुलांना वयोमर्यादामध्ये सुद्धा सूट देणार आहे, असे त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो अधिवेशनामध्ये जे घोषणा केली होती. आणि नक्कीच जे विद्यार्थी मित्रांनो ते भरती काढणार आहे, लक्षात ठेवा. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये तुम्ही लागून जा, कारण की त्यांनी जे 2 वेळा जे त्यांनी घोषणा केल्या होत्या 2022-23ला सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 18,000 जागांसाठी भरती निघाली होती. 2023-24 मध्ये सुद्धा 17,000 जागांसाठी भरती निघाली होती, ठीक आहे. तर अजून सुद्धा 10,000 जागांसाठी ही भरती निघत आहे. ज्या पण विद्यार्थी मागच्या भरतीमध्ये जिथं तुम्ही कमी पडले असेल तर तिथं जास्तीत जास्त तुम्हाला जोर द्यायचा आहे, ठीक आहे. तर आतापासून आपापली तयारी चालू ठेवा. आपले जेवढे पण इव्हेंट आहे हे सर्व तुम्ही या ठिकाणी आउट ऑफ बनवायचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी करा आणि पेपरची सुद्धा तयारी या ठिकाणी चालू द्या, ठीक आहे. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट पोलीस भरतीबद्दल देत राहणार. आजच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.